पुण्यातील खरी जेंजी रेशीम बागेत पाहिली। हा कार्यक्रम भाड्याने आणलेला नव्हता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। विरोधकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांनी असा टोला लगावलाय। राहुल गांधींची महिलांबाबत दुटप्पी भूमिका असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। महिला आरक्षण बिलामुळे महिलांना अधिकार मिळतील। काँग्रेसचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। हा कार्यक्रम सहभागाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता। ऑर्गॅनिकली गेले काही दिवस विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून जे नागपुरामध्ये कार्यक्रम चालले आहेत त्याचं कल्मिनेशन या ठिकाणी झालं आणि आपण बघितलं जवळपास 1.5 लाख तरुणांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। आजही आपण बघितलं जवळपास 20 ते 25 हजार लोक संपूर्ण रेशीमबाग ग्राउंड भरलेला आहे आणि आज महाराष्ट्राची खरी जेंजी आपण बघितली 4100 जवळपास 4100 मुलं आणि मुली ढोल ताशा घेऊन या ठिकाणी त्यांनी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला। 585 ध्वजधारकांनी आपल्या पक्षांसह सहभाग घेतला आणि एक नवीन रेकॉर्ड या ठिकाणी तयार झाला आणि एकूणच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमच्या मुलांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न कशी पूर्ण करता येतील त्याकरता हा कार्यक्रम होता आणि जो सहभाग आहे हा अतिशय आनंददायी आहे। आमच्या जेंजीची दिशा काय आहे ते दाखवणारा हा कार्यक्रम होता। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनीने आपल्या समस्या मांडत सरकारच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। हॉस्टेल शिक्षण आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे तिने राहुल गांधींचं लक्ष वेधलंय। मात्र याच मुद्द्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली आहे। आदिवासींच्या विकासासाठी महाराष्ट्रात सर्वाधिक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय। आदिवासींसाठी सरकारचं योगदान मोठं असून त्यांच्या शिक्षण आणि विकासासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। आदिवासी विद्यार्थ्यांकरता जेवढे निर्णय या महाराष्ट्रात झाले इतर कुठेही झाले नाही। विशेषतः आदिवासी स्वयं योजना एकमेव राज्य महाराष्ट्र आहे की हॉस्टेल मधल्या जागा संपल्यानंतर 20,000 मुलांना 60,000 रुपये प्रत्येकी रूम घेऊन राहायला जेवायला आणि अभ्यास करायला देणार हे एकमेव राज्य आहे। त्यामुळे मला असं वाटतं आणि खरं म्हणजे तुम्ही विद्यार्थीच असतात पण आपण आलेले जे विद्यार्थी नेते होते बोलणारे सगळे मी म्हणत नाही तर काही विद्यार्थी नेते होते यांचं बॅकग्राऊंड जर तपासलं तर ते कुठल्या पक्षाचं काम करतात हे आपल्या लक्षात आलं।